पावसाळ्यापूर्वी ठाणे शहरामध्ये ब्रिजेस असेल या रस्त्याची आता कामं हाती घेण्यात आलेली आहे। आपण सध्या माजीवाडा जंक्शन या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर आता 21 दिवस मुंबई आणि नाशिकला जाणारा जो ब्रिज आहे तो उड्डाणपूल आहे याचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आले आहे। रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणाहून आता जड अवजड वाहनं आता प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे 22 मे पर्यंत हे काम सुरू राहणार आहे। मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे असतील रस्त्यावरती या ब्रिजेसवरती, त्यामुळे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले। त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या जड आणि अवजड वाहनांना आता पर्याय मार्ग म्हणजे माजीवाडा ब्रिजच्या खालनं आता मुंबई असेल या नाशिकला जाता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे काम आता पुन्हा होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी वाहतूक कोंडीचा सामना या ठाण्यामध्ये करावा लागतो। मागे देखील गायमुख या ठिकाणी घाटावर असलेल्या रस्त्याचं काम हाती घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागला होता। मात्र आता पुन्हा एकदा आता वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो ठाणेकरांना करावा लागणार आहे। त्यामुळे घोडबंदर असेल, नाशिक असेल, मुंबईला जाणाऱ्या या ब्रिजवरनं आता रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जाणं हे वाहनांनी टाळावं असं देखील आता सूचनेचं फलक या ठिकाणी वाहतूक विभागाकडून लावण्यात आलं आहे। त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात मास्टिंगचं काम हे केल्यामुळे नक्कीच या ब्रिजचं खड्डे जे ते पूर्ण भरून निघणार आणि वाहतुकीसाठी असेल या वाहनांसाठी हा रस्ता आता येणाऱ्या 21 दिवसाच्यानंतर मोकळा होणार आहे। कॅमेरामन दुबेसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे।